नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जुनं झालेलं हे नकली कानातलं कशा पद्धतीने पुन्हा एकदा नव्यासारखं करायचं ते दाखवणार आहे। हे कानातलं तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने हे थोडंसं काळपट झालेलं आहे। ते आपण कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे ते बघणार आहोत। त्यासाठी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे आता ते बघूया। इथे मी एक वाटी घेतलेली आहे। आता या वाटीमध्ये ही दोन्ही कानातले आपण ठेवून द्यायचे आहेत। वाटीमध्ये या पद्धतीने ठेवल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी कडक गरम करून घेतलेलं पाणी घालत आहे। कानातले बुडतील इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून झाले की आता आपण याच्यामध्ये लिंबाच्या सालीपासून बनवलेलं हे लिक्विड घालायचं आहे। याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। आता आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा घालणार आहोत। या पद्धतीने याच्यामध्ये आता मी बेकिंग सोडा घालून घेत आहे। बेकिंग सोडा घालून झाले की आपल्याला हे असेच 10 मिनिटे भिजत ठेवायचं आहे। आता 10 मिनिट झालेले आहेत। 10 मिनिटानंतर तुम्ही हे कानातलं बघू शकता। या पद्धतीने नुसतं भिजवलं आहे तरी किती स्वच्छ झालेलं आहे ते बघा। आता हे आपल्याला घासून सुद्धा घ्यायचं आहे। घासण्यासाठी येथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे आणि टूथपेस्ट घेतलेली आहे। याच्यातील अगदी थोडीशी पेस्ट आपल्याला या ब्रशवरती काढून घ्यायची आहे। येथे तुम्ही पेस्टच्या ऐवजी शॅम्पूचा सुद्धा वापर करू शकता। पेस्ट घेतल्यावरती आता आपल्याला हे कानातलं या पद्धतीने घासून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने घासायचं आहे, जोरजोरात घासायची गरज नाही। या पद्धतीने ते मी दोन्ही कानातले घासून घेत आहे। कानातले घासून झालेले आहेत। आता हे धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते किती स्वच्छ झालेले आहेत ते बघा। पूर्णपणे काळपटपणा या कानातल्यावरचा निघून गेलेला आहे। आता हे दोन्ही कानातले मी स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा धुवून घेतलेले आहेत। धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान याच्यावरती चमक आलेली आहे, पूर्णपणे काळपटपणा निघालेला आहे। आता हे कानातले तुम्हाला उलटे करून दाखवते। आतल्या बाजूने सुद्धा किती स्वच्छ झालेले आहेत ते बघा। अशाच प्रकारचे नकली कानातले किंवा दागिने तुमच्याकडे सुद्धा असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्कीच ट्राय करून बघा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।